रायगड जिल्हा परिषदेने गौरविलेले आदर्श शिक्षक कैलासवासी गजानन गणू खारपाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे कनिष्ठ पुत्र ज्येष्ठ पत्रकार महामुंबई चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील यांनी आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी या जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून चौक येथील लोकमान्य टिळक वाचनालयास पुस्तके ग्रंथपाल अभिजित चौधरी यांच्याजवळ भेट दिली। आतापर्यंत त्यांनी सेकंडरी स्कूल चिरनेर, केगो लिमये वाचनालय पनवेल, न्यू इंग्लिश स्कूल पनवेल, वासुदेव बळवंत फडके हायस्कूल पनवेल, साने गुरुजी वाचनालय नेरे शांतिवन, रय शिक्षण संस्थेचे वावरले हायस्कूल, तालुका वाचनालय पोलादपूर, गजानन महाराज वाचनालय घिमवणे दापोली, साने गुरुजी वाचनालय भापट म्हसळा, सार्वजनिक माध्यमिक विद्यालय रावे पेण, मातोश्री विद्यामंदिर देवनार मुंबई, केशवराव खांबेटे वाचनालय म्हसळा, लोकमान्य टिळक वाचनालय चौक या आणि इतरही काही वाचनालयाला आतापर्यंत 4 लाख रुपये किमतीची पुस्तकं भेट दिली आहेत। रायगड जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित कैलासवासी गजानन खारपाटील गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना वाचाल तर वाचाल हा संदेश दिला होता। त्यांचा हाच संदेश त्यांचे सुपुत्र मिलिंद खारपाटील पुढे नेत आहेत। महामुंबई चॅनेलसह तृप्ती भोईर चौक। नमस्कार, मी महामुंबईचा संपादक मिलिंद खारपाटील। माझे वडील कैलासवासी गजानन गणू खारपाटील हे आदर्श शिक्षक होते। त्यांचं असं म्हणणं होतं की वाचाल तर वाचाल, आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी रायगड, रत्नागिरी आणि मुंबई जिल्ह्यातल्या अनेक वाचनालयांना आतापर्यंत जवळजवळ 4 लाख रुपयापर्यंतची पुस्तकं भेट दिलेली आहेत। आज मी इथे चौकच्या वाचनालयाला आलेलो आहे, लोकमान्य टिळक वाचनालय, तिथेही मी पुस्तकं दिली आहेत आणि मी पुढेही इथे पण देईन आणि इतर अनेक ठिकाणी मला पुस्तकं देण्याचा मानस आहे। धन्यवाद।